काल संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने प्रजासत्ताक दिन साजरा केला. प्रथेप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे असतात ते ध्वजारोहण करतात आणि भाषणे करतात. ही आपली रूढी परंपरा ही चालत आलेली आहे. पण नाशिकमध्ये मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उच्चारच केलेला नाही. खरं तर प्रजासत्ताक दिन आपण जो साजरा करतो तो संविधान स्वीकारलेला दिवस किंवा आजपासून प्रजेच्या हाती सत्ता दिली ह्याच्यासाठी आपण तो केला जातो. पण ज्या बाबासाहेबांमुळे संविधान तयार झालं त्यांचाच जर नाव आपण ह्या दिवशी जर विसरलं तर तो खूप मोठा एक चर्चेचा विषय आहे आणि एक मोठा गुन्हा मानला जातो. पण गिरीश महाजनांनी नेमकं तेच केलं. आता ते म्हणतात की मी अनावधानाने विसरलो. पण खरा प्रश्न हा आहे, अनावधानाने विसरले आहेत का एक, किंवा आपल्या आकाला खुश करण्यासाठी त्यांनी ते मुद्दामनं नाव घेतले नाही का एक. हे दोन प्रश्न आहेत. आणि तिसरी एक जमेची बाजू म्हणजे ही गोष्ट तेथील एका वन कर्मचाऱ्याच्या लक्षात आली आणि ती स्त्री आहे आणि तिला ते आवडलेले नाही आणि तिने एक प्रचंड मोठा आवाज त्याच्याविरुद्ध उठवलेला आहे आणि तिने सांगितलं की मला जर सस्पेंड केलं तरी चालेल पण मी गप्प राहणार नाही, कारण मी सुद्धा संविधानामुळेच या पदावरती आहे आणि याच संविधानामुळे गिरीश महाजनसुद्धा त्या पदावरती आहेत. पण त्यांना नाव घ्यायला काय जातं हा तिचा बेसिक सवाल आहे. बरोबर आहे, कोणालाही वाटणार. सध्या महापुरुषांचा अपमान करणं, त्यांचं कार्य पुसणं ह्याच्यासाठी राजकीय वेगवेगळ्या पक्षांची एक ओढच लागलेली आहे. पण ह्या सगळ्यांना मी सांगतो, तुम्ही काहीही करा, अशा महापुरुषांची नावं पुसली जाणार नाहीत. तुम्ही काहीही करा, पण हे महापुरुष सदैव प्रत्येक भारतीयाच्या मनावरती अधिराज्यच गाजवतील.